बाहेर जायचं म्हणलं की मोक्षीच्या चेहऱ्यावरचा आनंद 4 पटीने जास्त असतो. हॅलो, माय सेल्फ प्रतीक्षा. हो, मोक्षीची मम्मा. मोक्षीला तर तुम्ही ओळखतातच. मी एक मराठी मॉम क्रिएटर आहे आणि हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. आज मी आमचं जर्नी फ्रॉम मुंबई टू जालना इन वंदे भारत शेअर करणार आहे. आम्ही दादरवरून बसलो होतो आणि चक्क दादर स्टेशन आज एवढं रिकामं होतं ना, मी याआधी कधीच दादरला एवढी कमी गर्दी पाहिली नाही. गाडी आली आणि गाडीमध्ये आम्ही आमच्या सीटवर बसलो. मग आमची जर्नी स्टार्ट झाली आणि मोक्षी एवढी एक्सायटेड होती ना, बघा तिच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळलं की तिला किती मज्जा वाटत होती. आणि त्यात आमचं विंडो सीट होतं, तर मोक्षीला एवढं छान वाटत होतं ना, ते बाहेरच्या गोष्टी बघायला आणि एक्सप्लोर करायला. खरं तर तिला एवढं मस्त वाटत होतं. आम्ही दोघी मस्त आरामात बसलो आणि बाहेरच्या गोष्टी पाहत होतो. खरं तर पावसाळ्यात एन्व्हायर्नमेंट एवढं छान होतं ना, ती डोळ्यांनी पाहायची मजाच वेगळी असते. तसेच काहीतरी आम्हाला बाहेर दिसत होते आणि ते पाहून तर एवढं छान वाटत होतं. जेवढे कॅमेऱ्यात सुंदर दिसताय ना, त्यापेक्षा जास्त डोळ्यांनी पाहायला वाटत होते. माझ्याकडनं जेवढे पॉसिबल झाले तेवढे मी ट्राय केलं त्याला कॅप्चर करायचं. पण स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहणं याची मजा वेगळीच असते. कुठे पाऊस, नद्या, झरे आणि छोटे छोटे वॉटरफॉल एवढे सुंदर वाटत होते ना. खरंच तुम्ही पण जर पावसाळ्यात एखादी अशी ट्रिप काढत असाल तर नक्की काढा. आम्ही तर गावाकडे जात होतो, पण एवढं छान वाटत होतं ना. मोक्षीसाठी मी घरूनच कॅरी केलं होतं खायचं सामान, म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही आला मला. आम्ही मस्त मखाना खात खात बाहेरचे सीन बघितले आणि एन्जॉय केले. मोक्षीने पण खूप जास्त एन्जॉय केलं आणि तिने तिचा पूर्ण लंच पण फिनिश केला. एवढ्या इझिली तिने तिचं खाऊन घेतलं ना, तिला पण खूप छान वाटत होतं. नंतर आमचा लंच आला. वंदे भारतमध्ये ते स्वतः लंच आपल्याला प्रोव्हाइड करता. मी दाखवते तुम्हाला काय काय असतं तर. त्यामध्ये चपात्या, डाळ भात असतो आणि पनीरची सब्जी असते ग्रेव्हीमध्ये आणि सुक्या सब्जीमध्ये बटाट्याची सब्जी असते आणि हा कॉमन लंच असतो आणि डिनर पण आय थिंक हाच असतो. आधी आम्ही बऱ्याच वेळेस ट्रॅव्हल केले तर आम्हाला हाच लंच भेटला. त्यानंतर स्वीटमध्ये आम्हाला आईस्क्रीम दिली होती आणि ती आईस्क्रीम पाहून मोक्षी एवढी खुश झाली ना, तिला वाटलं आता मला आईस्क्रीम खायला भेटेल मस्त. आणि मग तिच्या डॅडीने तिला आईस्क्रीम खाऊ घातली. आईस्क्रीम खाऊन मोक्षू शांत झोपली. एवढी शांत झोपली होती ना ती. आणि खरं तर हिला घरी झोपी घालायला मला अर्धा एक तास लागतो, पण इथे काहीच न करता एवढं छान झोपली ती. ती झोपली म्हणून आम्ही एक मूव्ही पाहिला. तुम्हाला पण असा सस्पेन्शियल मूव्ही आवडत असेल तर तुम्ही हा मूव्ही नक्की पहा, खूप छान आहे. आणि झोपेतून उठल्यावर मोक्षीची मस्ती परत चालू झाली. पूर्ण ट्रेनमध्ये इकडे तिकडे फिरत होती. खरं तर खूप कम्फर्टेबल प्रवास होता मोक्षीसोबत हा माझा वंदे भारतचा. जर तुम्ही पण तुमच्या छोट्या बेबींसोबत ट्रॅव्हलिंग करायचा विचार करत असताल तर वंदे भारत बेस्ट आहे. आणि जसं तिथं पोहोचलो तिथे चांगला पाऊस चालू झाला. खूप जोरात पाऊस होता आणि मोक्षीची रिॲक्शन दाखवते मी तुम्हाला. मोक्षी जशी तिच्या आजी बाबाला बघितलं तिनं तर किती खुश झाली बघा. खरं तर मोक्षीचं सगळ्यात जास्त आवडतं प्लेस हे आहे. एवढी स्माईल करत होती आणि एवढं तिला आनंद होत होता आजी बाबाला बघून. आम्ही दोघं तर खूप थकलो होतो, पण मोक्षीची एनर्जी अशी डबल झाली होती. मग आम्ही घराकडे निघालो आणि घरी आलो. तर अशी होती आमची जर्नी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणखी असेच एक्साइटिंग व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंतसाठी बाय.